माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रिसेंटली मी माझ्या फॅमिली बरोबर मुंबईला गेले होते आणि मुंबईला जाऊन आम्ही काय काय मजा केली हे बघण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघत राहा। नवी मुंबईला जे काय आमचं काम होतं ना ते फटाफट आम्ही फिनिश केलं आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही जाणार आहोत नेक्सस सी वुड्स नावाच्या मॉलमध्ये। पुणे बेस्ट का मुंबई बेस्ट असा वाद जरी कायमस्वरूपी असला ना तरी सुद्धा मला असं वाटतं पुण्यातल्या सगळ्या लोकांना मुंबईला फिरणं वगैरे खूप आवडतं। हा नेक्सस सी वुड्स मॉल जो आहे ना हा आहे नवी मुंबईमध्ये आणि तुम्ही पाहताय 5 फ्लोअरच्या या मोठ्या मॉलमध्ये सगळ्या बिग ब्रँड्स आहेत। सगळ्यात पहिले ना आम्ही आलो फूड मॉलमध्ये कारण आमचं जेवण राहिलेलं होतं। आम्ही विचार केला की पहिलं जेवण करून घेऊया, कुठेतरी काहीतरी खाऊया आणि त्याच्यानंतर पूर्ण मॉल फिरूया। सगळ्यांनाच माहिती आहे मुंबई हे अतिशय गजबजलेलं शहर आहे, पण क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनमुळे ना या मॉलमध्ये प्रचंड गर्दी होती आणि सगळ्यात वरून ना ही माणसं खरंच मुंग्यांसारखी दिसत होती। फूड मॉलमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी आणि खरं सांगू का आम्हाला बसायला एक ठिकाणी सुद्धा एकही खुर्ची रिकामी नव्हती। त्यामुळे आम्ही विचार केला की आता आपल्याला आतमध्ये एखादे रेस्टॉरंट बघायला लागेल आणि तिथेच आतमध्ये बसायला मिळेल जिथे आपण शांतीत बसून काहीतरी खाऊ शकू। आणि फायनली आम्ही जगेट्स नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा विचार केला। आतमध्ये बसायला ही जागा होती आणि क्रिसमस न्यू इयरचे छान वाइब्स इथे होते। अजून एक छान गोष्ट म्हणजे या रेस्टॉरंटमधल्या सगळ्या वेटर्सनी ना सांता क्लॉजच्या कॅप्स घातलेल्या होत्या। मी आणि लिशा तर मस्त एन्जॉय करत होतो, बघत होतो, सगळ्या गोष्टी अगदी एक्सप्लोर करत होतो आणि मला असं वाटतं या रेस्टॉरंटचा रिव्ह्यू देईन मी नक्कीच, कारण हे रेस्टॉरंट खरंच छान होतं। मोठ्या स्क्रीनवरची क्रिकेट मॅचही बरेच लोक एन्जॉय करत होते। आमचा ना ब्रेकफास्ट हा स्किप झालेला होता, त्यामुळे आम्हाला प्रचंड भूक लागलेली होती, म्हणून पटकन आपल्याला काय मिळेल या विचाराने आम्ही पहिल्यांदा ऑर्डर केलं सीझन सॅलेड आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं व्हेजिटेरियन सिझलर्स, कारण सिझलर्स खाऊन बरेच दिवस झालेले होते आणि इथले सिझलर्स खरंच खूप टेम्पटिंग वाटत होते। व्हेजिटेबल सिझलर्सची खासियत ही असते ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेजीज असतात। सगळ्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स घातलेलं हे सिझलर खरंच खूप मस्त होतं। भरपूर वेजीज विथ नूडल्स ह्याच्यामध्ये होते, स्टफ कॅप्सिकमही ह्याच्यामध्ये होता आणि आम्ही हे सगळं खूप छान एन्जॉय केलं। मनसोक्त पोटोबा करून झाल्यानंतर आम्ही मॉल फिरायला लागलो आणि मॉल फिरता फिरता आम्हाला लक्षात आलं सगळीकडे क्रिसमसमुळे आणि न्यू इयरमुळे प्रचंड गर्दी आहे। त्यात सुद्धा लग्न सराई सुद्धा चालू आहे, त्यामुळे सगळीकडे प्रचंड गर्दी आहे। या मॉलमधलं सगळ्यात बेस्ट वेडिंग कलेक्शन इथे मॅनेक्विनवरती लावलेलं आहे। सुंदर कुर्तीज, शराराज आणि लेहंगाचं बेस्ट कलेक्शन मी इथे पाहिलं। क्रिसमस आणि न्यू इयरचं सुंदर असं डेकोर इथे या मॉलमध्ये मी पाहिलं आणि तिथे सुद्धा मॅन्डेटरी फोटोज क्लिक करणं गरजेचं आहे म्हणून तेही केलं। आर्टिफिशियल ज्वेलरीच्या एका स्टॉलवरती सुंदर ज्वेलरी पाहिली। याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डनमध्ये भरपूर ऑप्शन्स होते। सिल्वर आणि गोल्डनच्या ब्रेसलेट्स आणि रिंग्समध्ये प्रचंड सुंदर ऑप्शन्स मी इथे पाहिले। खरं तर ही ज्वेलरी ब्रँडेड नव्हती, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी कॉस्टली होती। न राहून ना मी एका ठिकाणी डेझर्ट शॉपवरती थांबले। इथे इतके क्यूट डेझर्ट्स ठेवलेले होते। खरं तर माझं पोट प्रचंड भरलेलं होतं, पण तरी सुद्धा मला असं वाटत होतं इथलं काहीतरी टेस्ट करावं, कारण यांचे सगळे डेझर्ट्स खूपच क्यूट आणि इनोव्हेटिव्ह वाटले। कप केक, चीज केक, डेझर्ट बाउल, क्यूट शेप्समध्ये असलेल्या ब्राउनीज, स्वीट चीजी बन्स, बनाना स्प्लिट्स, हँडमेड चॉकलेट्स आणि बरेच काही। या मॉलमध्ये जशी शॉपिंगला गर्दी होती ना तशीच खाण्यापिण्यासाठी सुद्धा प्रचंड गर्दी होती। काहीही म्हणा, इंडियामध्ये ना लोकांना खाण्यापिण्याचं एक वेगळंच ऑब्सेशन आहे आणि या ऑब्सेशन मधली मी स्वतः सुद्धा आहे। मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात। मॉलमध्ये थोडंफार फिरून झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो मॅक्समध्ये। मला स्पेसिफिकली मुंबईच्या मॅक्समध्ये काय वेगळं कलेक्शन असू शकतं हे बघायचं होतं। मुंबईत खरं तर विशेष थंडी नाही आहे, पण तरी सुद्धा मला इथलं जे विंटर कलेक्शन होतं ना ते बऱ्यापैकी आवडलं। वेगवेगळ्या टाईपचे स्वेटशर्ट, हुडीज आणि कार्डिगन्स मस्त होते। पुण्यामध्ये तर चांगलीच थंडी आहे, तर मला असं वाटतं की जर मी इथे काही शॉपिंग केलीच विंटर शॉपिंग तर ती मला पुण्यामध्ये युजफुल ठरू शकते। वुमन कॉटन ड्रेसेसमध्ये सुद्धा चांगले ऑप्शन्स मी इथे पाहिले। क्रिसमस आणि न्यू इयरचेही कलेक्शन इथे होतं आणि त्यामध्ये सुद्धा खूप छान ड्रेसेस, छान टॉप्स, शर्ट्स या गोष्टी पण मी इथे पाहिल्या। मॅक्समध्ये मी काही बेसिक खरेदी केली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो लाईफस्टाईलमध्ये। लाईफस्टाईलमध्ये ना मला कॉर्डसेटचं आणि स्कर्ट्सचं कलेक्शन खूपच आवडलं। कॉटन प्लाझोज आणि कॉटनचे स्कर्ट्स खूपच सुंदर होते। मला ना काही दिवसापासून व्हाईट रंग हा प्रचंड आवडतो।
त्यामुळे इथे असलेलं व्हाईट रंगावरचं सगळं कलेक्शन मला फार आवडत होतं. हा व्हाईट कलरचा ड्रेस तर माझ्या डोळ्याखालनं जात नव्हता, कारण याच्यावरती असलेलं फुलापानांचं डिझाईन व्हाईट कलरला कॉम्प्लिमेंट करत होतं. एक साईडला हँड आणि एक साईडला ऑफ शोल्डर असलेला हा ड्रेस अतिशय सुंदर होता. हा पण एक फ्लोई ड्रेस मी बघितला जो व्हाईट कलरचाच होता आणि जो खूप छान दिसत होता. या पफ स्लीव्ह आणि प्रिन्सेस नेक असलेल्या सुंदर कॉटनच्या वन पीसला ना तोडच नव्हती. मॉलमध्ये एकदा फिरायला सुरुवात केली ना की 2-4 तास कुठे जातात समजत नाही. आणि मॉलमध्ये खरं तर 2-4 तास वॉक करून जरी आपण फिरलो ना तरी थकल्याची फिलिंग अजिबात येत नाही. जशी जशी संध्याकाळची वेळ जवळ येते ना तशी तशी लोकांची गर्दी इथे वाढतीये आणि वरून ही सगळी लोक मुंग्यांसारखी दिसत आहेत. तर फ्रेंड्स, असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर बघायचं असेल की मी काय काय या मॉलमधून शॉपिंग केलेली आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी माझी शॉपिंग नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवते. भेटूया नवीन एका व्लॉग बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.